श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. लवकरच पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि पितृपक्षाला सुरुवात झाली की आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो. आता बऱ्याच जणींना हा प्रश्न पडलेला असतो की हे पितृदोष स्त्रियांना लागतात का? स्त्रियांना नक्की कुठले पितृदोष लागतात, माहेरचे की सासरचे? माहेरचे जर लागत असतील किंवा सासरचे पण लागत असतील तर नक्की आपण घरामध्ये कोणते उपाय करायला हवेत, स्त्रियांवरती त्याचा काय परिणाम होतो, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा. तर बघा, सध्या 18 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. 18 सप्टेंबर तर 2 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष असणार आहे. हा पंधरवाडा जो आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण इतर कोणत्याही दिवसांमध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करत नाही. पण हे 15 दिवस जे आहेत, या 15 दिवसांमध्ये खूप चांगली संधी असते की आपल्या पितरांची सेवा करता येते. आणि त्याचबरोबर असं सुद्धा सांगितलं जातं की या 15 दिवसांमध्ये आपले पितर पृथ्वीवरती सूक्ष्म स्वरूपामध्ये वावरत असतात. त्यांची कुठे सेवा होत आहे, त्यांच्यासाठी काही होतंय की नाही, त्यांची आठवण काढली जाते की नाही, हे सर्व ते बघत असतात. आणि याच कालावधीमध्ये जर आपण आपल्या पितरांची आठवण काढली नाही किंवा पितरांसाठी काही केलं नाही, त्यांची काही सेवा केली नाही, तर ते नाराज होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घराला पितृदोष लागतात. आणि लागलेले असतील तर ते पितृदोष प्रखर होत जातात. त्याच्यामुळे याचा त्रास जो आहे तो संपूर्ण कुटुंबाला होतो. म्हणून स्त्रियांनी हे जाणून घ्या की तुम्हाला नक्की सासरचे की माहेरचे पितृदोष लागतात आणि त्याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो. अगदी छोटे मोठे असे उपाय सांगणार आहे. ते उपाय केल्याने तुमच्या घरातील पितृदोष नक्कीच निघून जाते. तर चला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात पहिला जो प्रश्न होता की महिलांना स्त्रियांना माहेरचे की सासरचे पितृदोष लागतात. तर बघा, महिला जेव्हा लग्न करून येते तेव्हा महिलेला असं वाटतं किंवा आपल्या सर्वांनाच की सासरच सर्व समजायचं, सासरच्याच गोष्टी करायच्या, सासरचे जे देवता असतात त्यांचंच पूजन करायचं. पण जेव्हा आपण असं करतो ना, तेव्हा आपण जे पहिल्यापासून म्हणजे माहेरचे जे काही 25 वर्षांपर्यंत आपण जी काही सेवा करत असतो किंवा काही करत असतो, तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला जाणून घेऊन आणि लक्षात ठेवून त्या गोष्टीसुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं असतं. आता पितृदोषाबद्दल जर बोलायचं झालं तर स्त्रियांना माहेरचे सुद्धा पितृदोष लागत असतात. म्हणजे माहेरी बघा, जसं आपले आजी असेल, पणजी असेल, आजोबा असतील, पणजोबा असतील, यांचे जे दोष आहेत ते महिलेला लागत असतात. याची लक्षणं कोणती आढळतात महिलांमध्ये? तर बघा, महिलांना आजारपण जास्त असणं. 90% महिला तर तंदुरुस्त असतात, पण कुठेतरी 10% महिला अशा आहेत की ज्यांना भरपूर प्रमाणामध्ये आजार असतात. बऱ्याचशा महिलांचं आपण बघाल की महिन्याभरामध्ये त्या एकदा तरी आजारी पडतात, दोनदा आजारी पडतात किंवा कायम आजारी पडत असतात. तर अशा महिलांच्या बाबतीत पितृदोष लागलेले असू शकतात. अजून काय बदल होतात, म्हणजे पितृदोष असतील, माहेरचे असो किंवा सासरचे असो, तर स्त्रियांना नक्की काय जाणवतं? तर बघा, कामामध्ये मन न लागणं. आता स्त्रियांना घरामध्ये भरपूर कामं असतात सकाळपासून तर झोपेपर्यंत, पण ते काम करण्याची इच्छा न होणं किंवा काम व्यवस्थित न होणं आणि कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा कुठेतरी काहीतरी हुरहुर लागलेली असणं किंवा मन न रमणं, असे जे गोष्टी आहेत तर त्या पितृदोषाची लक्षणे असू शकतात. बऱ्याचशा महिलांमध्ये असं सुद्धा जाणवतं की दवाखानाच बंद होत नाही, म्हणजे सारखं सारखं हॉस्पिटलला जावं लागतं, सारख्या गोळ्या चालू असतात. एक आजार झाला की दुसरा आजार येतो, दुसरा झाला की तिसरा आजार येतो आणि ते महिलेच्याच बाबतीत होतं. कमरेचे आजार असतील किंवा पाय दुखणे असेल किंवा डोकं दुखणे असेल, मायग्रेनचा त्रास होणं असेल, तर ही सुद्धा पितृदोषाची लक्षणे असू शकतात. त्याचबरोबर मुलांची लग्न न जमणं, मुलांना संतती न होणं, घरामध्ये वारंवार कोणीतरी आजारी असणं, तर हे सुद्धा पितृदोषाची लक्षणे असू शकतात. आता असं म्हणतात की सर्वात पहिला तर पितृदोषाचा त्रास जो आहे तो महिलेलाच होतो, मग ते सासरचे पितृदोष असू देत किंवा मग माहेरचे पितृदोष असू देत. आणि जेव्हा महिलेला पितृदोषांचा त्रास होतो त्याच्यानंतर संपूर्ण कुटुंबाचा त्याच्यावरती परिणाम होतो आणि संपूर्ण कुटुंबाला तो त्रास व्हायला सुरुवात होते. म्हणून एकंदरीतच काय की पितृदोष हे खूप खराब गोष्ट आहे किंवा पितृदोष हे असे दोष आहेत की जे आपल्याला खूप त्रास देतात. आणि या त्रासांपासून जर मुक्तता हवी असेल, मग ते सासरचे लागलेले असू देत किंवा माहेरचे असू देत,
पण त्यांच्यापासून मुक्त होणं फार महत्वाचं आहे, त्यांच्यासाठी उपाय करणं फार महत्वाचं आहे. तर मग आपण आता या पितृपक्षामध्ये नक्की काय उपाय करू शकतो, तर महिलांसाठी खास सांगणार आहे. 15 दिवस आहेत, फक्त 15 दिवस तुम्ही हे उपाय करून बघा. तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आल्याचं जाणवेल, तुमच्या घरामधले दोष कुठेतरी कमी झालेले तुम्हाला जाणवतील आणि तुमचे पित्र सुद्धा तुमच्यावरती खुश झालेले दिसतील. अजून एक लक्षण सांगायचं राहिलं की मुलांना नोकरी न मिळणं, म्हणजे मुलांचं वेल एज्युकेटेड असून सुद्धा त्यांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये यश न मिळणं, असं बऱ्याच महिलांच्या बाबतीत होतं की तिच्या मुलांना व्यवस्थित नोकरी मिळत नाही. तर हे सुद्धा पितृदोषाची लक्षणं असतात. तर अशी लक्षणं जाणवत असतील तर हे पुढचे उपाय तुम्ही नक्की करू शकता. तर पितृपक्षाला 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये पितृपक्ष आहे. तर आपल्याला या 15 दिवसांमध्ये आवर्जून, जर महिलांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी हा उपाय केला त्या कालावधीमध्ये तरी सुद्धा चालणार आहे. तर आपल्याला आवर्जून आपल्या मुख्यद्वारावरती सकाळी उठल्या उठल्या एक तांब्याभर पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे. मग ते आंघोळ करून शिंपडा किंवा आंघोळ करू नका, पण पाणी जे आहे ते शिंपडा आणि शक्यतो आंघोळ करून शिंपडलं तर चांगलंच आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, सकाळी उठल्या उठल्याच आपल्याला ही आंघोळ झाल्यानंतर करायची आहे. आपले जे पितर आहे ते दक्षिण दिशेकडून आपल्या घरामध्ये येत असतात. तर आपण काय करायचं आहे, आपण हात जोडून विनंती करायची आहे आपल्या पितरांना, दक्षिण दिशेकडे हात जोडून विनंती करायची आहे आपल्या पितरांना की मला हे दोष लागलेले असतील तर ते लवकरात लवकर कमी करा. मी तुमची खूप जास्त सेवा करणार आहे किंवा मी तुमची सेवा करणार आहे. आपल्याला काय त्रास होतो ते सुद्धा आपल्याला पितरांना सांगायचं आहे आणि या त्रासातून माझी मुक्तता करा असं आपल्याला सांगायचं आहे. हे सकाळी उठल्या उठल्या करा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट करायची आहे, आपण देवपूजा करतो त्याच्यामध्ये काही सेवा सुद्धा करतो. आता आपण स्वामी समर्थांच्या बऱ्याचशा सेवा ज्या आहेत त्या बऱ्याचशा महिला करत असतात. तर आता या सेवेमध्ये तुम्हाला सांगते की एक सेवा अजून वाढवा. दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे आणि आपल्याला आपलं जे खाली आसन आहे ते घेऊन तुम्ही देवघरामध्ये बसला तरी सुद्धा चालेल, पण तोंड जे आहे ते दक्षिण दिशेकडे करा किंवा घरामध्ये इतर ठिकाणी कुठे बसलं तरी सुद्धा चालेल. फक्त तोंड आपल्याला दक्षिण दिशेकडे करायचं आहे आणि दिवसभरातून 11 वेळा, 21 वेळा किंवा मग 108 वेळा जमलं तर तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा रोज जप करा. रोज तुम्ही दक्षिण दिशेकडे बसून माळ हातात घेऊन करा. माळ हातात नाही घेतली तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे तुम्ही 11 वेळा करा, 21 वेळा करा, 108 वेळा करा. आता 108 वेळा करायचा असेल तर मग कसं करायचं माळ हातात न घेता, तर तुम्ही 3 मिनिटांसाठी हा जप केला तर तो 108 वेळा नक्की होतो. मन लावून पितृदेवतांचं किंवा आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्याला हा मंत्र जप जो आहे तो करायचा आहे. पुरुषांनी स्त्रियांनी दोघांनीही करू शकता, कारण पुरुषांना सुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबालाच पितृदोष लागलेले असतात. तर असा मंत्र जप जो आहे तो रोज करा, याने खूप चांगला फायदा होईल. आपले पितृदेव जे आहेत ते या 15 दिवसांमध्ये नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होऊन जातील आणि आपल्या घरावरचे पितृदोष जे आहेत, पितृदोषाची लक्षणं जी दिसत आहेत ती आपल्याला दिसणार नाहीत. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे, संध्याकाळच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे. संध्याकाळच्या वेळी आपण आपली जी दक्षिण दिशा आहे, घराची दक्षिण दिशा, रोज संध्याकाळी दक्षिण दिशेकडे, दक्षिणेकडे वात करून एक दिवा प्रज्वलित करा. त्याच्यामध्ये तिळाचं तेल घाला आणि जे दिवा आहे त्याच्यामध्ये थोडेसे चिमूटभर काळे तीळ किंवा 4-5 जरी दाणे असले तरी ते काळे तीळ जे आहेत ते त्या दिव्यामध्ये घाला. रोज असा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला, दक्षिणेकडे वात करून आपल्याला लावायचा आहे. हा दिवा म्हणजे काय असेल की आपल्या पितरांसाठी हा दिवा असेल आणि हा दिवा लावल्याने आपले पितर आपल्यावरती खुश होतात, कारण हा पितृपंधरवाडा आहे आणि पितरांसाठी कुठे सेवा होते, काय होतं हे ते बघत असतात. आणि जेव्हा आपण बघा देवतांची सेवा करतो सर्वात प्रथम आपण दिवाच प्रज्वलित करतो, दिव्याने सुद्धा देव खुश होतात. तसेच आपले पितृ सुद्धा एका दिव्याने सुद्धा खुश होतील असा दिवा त्यांच्यासाठी आपण पितृपक्षामध्ये रोज आपल्या घरामध्ये लावा. त्याचबरोबर जिथे आपलं पाण्याचं स्थान असतं तिथे सुद्धा तुम्ही एक दिवा लावू शकता. साधा फक्त तिळाचं, मोहरीचं किंवा साधं तेल घालून एक दिवा रोज लावा. तसं पाहायला गेलं तर आपण हा दिवा जो आहे तो रोज लावू शकतो, म्हणजे वर्षभरामध्ये रोज लावू शकतो. पण आपल्याला ते शक्य होत नाही. जसं आपण तुळशी समोर लावतो, देवांसमोर लावतो, तसं पितृदेवतांसाठी सुद्धा एक दिवा आपल्या घरामध्ये असायला हवा. पण आपण ते नाही करत. तर किमान हे 15 दिवस जे आहेत
त्या दिवसांमध्ये तरी दक्षिण दिशेकडे वाट करून एक दिवा लावा. त्याच्यानंतर अजून पितरांचं स्थान कुठे असतं तर आपल्या घरामध्ये जे पाण्याचा साठा असतो, तर त्या पाण्याच्या साठ्याच्या ठिकाणी तुम्ही एक दिवा रोज लावा. संध्याकाळच्या वेळेला आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. भलेही तो 15 मिनिटे चालू द्या, 20 मिनिटे चालू द्या, पण दिवा प्रज्वलित करायचा. जर तुम्हाला पाण्याचं भांडं असतं तिथे दिवा प्रज्वलित करणं शक्य नसेल तर बघा, पितरांसाठी तुम्ही रोज एका भांड्यामध्ये एक चौरंग घ्यायचा आहे छोटासा, किंवा मग छोटासा पाट घ्या. त्याच्यावरती तांब्याभर पाणी रोज पितरांसाठी भरून ठेवा. रोज ताजं पाणी भरायचं. शिळ झालं की ते ओतून द्यायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पुन्हा पितरांसाठी आपल्याला त्याच तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. तांब्या जो आहे तो स्वच्छ वगैरे घासायचा. त्याच्यामध्ये स्वच्छ आपण जे पितो तेच पितरांसाठी आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे. याच पितरांसाठी ठेवलेल्या पाण्यासमोर तुम्ही संध्याकाळच्या वेळी दिवा लावला तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पितरांसाठी उपाय करायचे आहेत. आता हे उपाय केल्याने आपले पितृदोष नक्की निघून जातील. पण हे उपाय जे आहेत ते 15 दिवस आपल्याकडून झाले पाहिजे. पितृदेवता आपल्यावरती प्रसन्न करून घेण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये घरोघरी हे उपाय नक्की करा. कारण पितृदोष लागलेला असू द्या किंवा नसू द्या, पण आपल्या घराला जो त्रास होत आहे तर तो बऱ्याच प्रमाणामध्ये पितृदोष असतील तर तो त्रास खूप जास्त होतो, अगदी वैतागून जातात. आणि मग असं जे आपल्या सोबत होऊ नये म्हणून प्रत्येक वर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्ये आपल्याला ही कामं आवर्जून करायची आहे. कामं अगदी सोपी आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये होतील अशी आहेत. पण याने सर्व प्रकारचे दोष जे आहेत ते निघून जातील. स्त्रियांचे माहेरचे असू द्यात किंवा सासरचे असू द्या, पितृदोष नक्की निघून जातील. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.